पुण्यात पुढच्या बातमीकडे ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीच्या वतीने जाहिरातींच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली। भाजपकडून एकीकडे नमो भारत नमो ठाणे बॅनरवर कमळाचे चिन्ह आणि पंतप्रधान मोदी यांचा फोटो दिसून येतोय, तर दुसरीकडे त्याच बाजूला शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि धनुष्यबाण चिन्हाचं बॅनर लावण्यात आले। ठाणे महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। येत्या 15 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका या होणार आहेत आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीकडून आपल्याला आता बॅनरबाजी ही बघायला मिळते। विकासाला गती पर्याय एकच भाजप महायुती, तर दुसऱ्या बाजूला जगणं झालंय छान, कारण धनुष्यबाण माझ्या लाडक्या भावाला मत द्या, धनुष्यबाणाला मत द्या, अशा आशयाचे आता पोस्टर जे आहेत ठाण्यातील मुख्य चौकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। याआधी देखील भाजपाकडून नमो भारत नमो ठाणे अशा आशयांचे बॅनर हे आपल्याला बघायला मिळत होते। त्यावरती प्रामुख्याने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाचं जे पक्षचिन्ह आहे कमळ याचा उल्लेख होता, पण मात्र आता महायुती ही प्रामुख्याने असल्याने इथून पुढचा जो काही निवडणुकीचा प्रचार असणार आहे तो महायुतीच्या माध्यमातून असणार आहे। त्यामुळेच आता विकासाला मत अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते ठाण्याच्या प्रमुख चौकांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदार राजा कोणत्या पक्षाला अधिक मतदान देऊन ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून देतोय आणि कुठल्या पक्षाचा महापौर हा ठाणे महानगरपालिकेमध्ये बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।